नमस्कार. 2026च्या हर्मुझ क्रायसिसने जागतिक अर्थव्यवस्थेत कशी खळबळ उडवलीये याचं हे सविस्तर विश्लेषण पाहूया. तर जागतिक तेल पुरवठ्यात अचानक जी 13% प्रचंड घसरण झाली ना, तिथून हे अभूतपूर्व संकट सुरू झालं. या ऐतिहासिक टंचाईचा फटका इतका भयंकर होता की कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल $130चा टप्पा पार केला. पण गंमत बघा, 1970च्या तेल संकटात उत्पादकांनी अफाट नफा कमवला. मात्र 2026चं चित्र पूर्णपणे वेगळंय. कारण यावेळी पायाभूत सुविधांचे इतकं नुकसान झालंय की आखाती देशांना या वाढीव किमतींचा काहीच फायदा घेता येत नाहीये. फायदा तर सोडाच, उलट तिथल्या ऊर्जा सुविधांच्या दुरुस्तीसाठीच त्यांना तब्बल $58 अब्ज मोजावे लागतायत. यामुळे पेट्रोडॉलर गुंतवणुकीचं चक्र अचानक थांबलंय आणि जर्मनीसारख्या प्रमुख निर्यातदार देशांना याचा खूप मोठा फटका बसलाय. विचार करा, 2024मध्ये जर्मनीने आखाती देशांसोबत तब्बल $18.3 अब्ज व्यापार नफा कमावला होता. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर याच तेलसंपन्न राष्ट्रांना यंत्रसामग्री विकून जर्मनीने आपली अर्थव्यवस्था नेहमीच मजबूत केलीये. पण आता एका बाजूला वाढता ऊर्जा खर्च आणि दुसरीकडे निर्यातीत घट, अशा दुहेरी संकटात जर्मनी सापडलाय. आता भारतासारखा मोठा तेल आयातदार देश या संकटात स्वतःचा बचाव कसा करतोय हे पाहणं खरोखर रंजक आहे. विशाखापट्टणम, मंगळुरू आणि पादूरमधला 5.33 दशलक्ष टनांचा भूमिगत तेलसाठा आता भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतोय. तरीही आपली 88% अधिक तेलाची गरज आयातीवरच अवलंबून असल्याने परकीय चलनांचा साठा वेगाने कमी होतोय. ह्यातून एक अगदी अनपेक्षित प्रश्न निर्माण होतो. तेल संकटाच्या काळात सरकारने सोन्यावरील कर का बरं वाढवावा? याचं अर्थशास्त्र सोपं आहे. तेलाच्या बिलांमुळे देशातील डॉलर्स कमी होतात, त्याची भरपाई करण्यासाठी सोन्यावर 15% कर लावला जातो. शिवाय परकीय चलन वाचवण्यासाठी नागरिकांनी सोने खरेदी थोडी पुढे ढकलावी आणि सार्वजनिक वाहतूक वापरावी असं आवाहनही झालं. पण फक्त एवढंच नाही. या जागतिक अस्थिरतेवर मात करण्यासाठी भारत आता देशांतर्गत उत्पादन क्षमताही वेगाने वाढवतोय. याच धोरणामुळे आपण देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि संरक्षण उत्पादनात अलीकडे एक अतिशय मोठी आणि अभूतपूर्व झेप घेतली आहे. केवळ 5 महिन्यात स्मार्टफोनची निर्यात 1,00,000 कोटींवर पोचणं हे आपल्या मजबूत आर्थिक धोरणाचं एक उत्तम उदाहरण आहे. शेवटी प्रश्न हाच उरतो, हे संकट हरित ऊर्जेकडे नेईल की जगाचं जीवाश्म इंधनावरचं अवलंबित्व आणखी घट्ट करेल?